मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची विरारपर्यंतची लोकल सेवा पुन्हा बंद झाली आहे। वसई रोड विरार दरम्यानची लोकल सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित असणार आहे। चर्चगेट ते वसई रोड दरम्यानची लोकल सेवा सुरू असेल। 3 दिवसांपासून वसई जलमय झाले। वसई फाटा धुमाळनगर एव्हरशाईन मधील रिंग रोड पाण्याखाली नागरिक हैराण झालेत। पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत पाहायला काही ठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यास सुरुवात झाली। 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे। पुढील 10 दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। जुलै महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं असाही प्राथमिक अंदाज। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलेलं आहे। अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकलेला आहे। पावसाचा जोर मात्र कायम राहणार आहे। अलर्टमुळे शाळा महाविद्यालय आणि पर्यटन स्थळ बंद आहेत। 100 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात आहेत। परिसरातील टपऱ्या दुकानं हटवल्यात। पूरस्थितीमुळे प्रशासन सतर्क आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खोटाळाकडे जाणारा रस्ता वाहून गेलाय। पुलाचं काम सुरू असल्याने पर्यायी रस्ताच खचलेला आहे। 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला। इंद्रायणी नदीला महापूर आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। माऊलीच्या पालखी सोहळ्याला पुराचं सावट आहे। मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना पुण्यात थांबण्याचं आवाहन करण्यात आलं। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे। सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर आहेत। पालघरसाठी रेड अलर्ट आहे। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। पहिल्याच मुसळधार पावसात पुण्यातील मेट्रो स्थानकाची पोलखोल झाली आहे। स्वारगेट आणि गरवारे मेट्रो स्थानकाला गळती लागली आहे। गळती रोखण्यासाठी प्रशासनाला बादल्यांचा आधार घ्यावा लागला।